नमस्कार मित्रो, आज आपण लेक्चर नंबर 8 ॲटॉमिक स्ट्रक्चर याच्यामध्ये आपण डिस्कशन करत असताना काही बेसिक टर्म्स आपण बोर्स ॲटॉमिक मॉडेल बद्दल आपण सुरू केलेले आहेत. तर त्यापैकी आपण ॲटॉमिक वेट कशाला म्हणतात, ॲटॉमिक नंबर कशाला म्हणतात, मास नंबर कशाला म्हणतात, आयसोटोप्स, आयसोबार, आयसोसिस्टर असे वेगवेगळे आयसो इलेक्ट्रॉनिक्स असे आपण वेगवेगळे कन्सेप्ट आपण याच्या अगोदर बघितलेले आहेत. आज आपण एक इम्पॉर्टंट कन्सेप्ट आपण डिस्कस करणार आहात, ज्याला आपण म्हणतो इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज. त्यालाच आपण रेडियंट एनर्जी असं म्हटलं जातं. या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज कशाला म्हणतात, त्या कधी आपल्याला कन्सिडर करायच्या आहेत आणि त्यानंतर त्यांना जर आपल्याला एक्सप्लेन करायचं असेल तर त्यासाठी लागणाऱ्या ज्या बेसिक टर्म्स असतात त्याच्याबद्दल आपण आज चर्चा करणार आहात. तर लेट्स वी कॅन स्टार्ट द इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह, किंवा त्यांना आपण काय म्हणू शकता इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम, और इट इज ऑल्सो कॉल्ड एज द रेडियंट एनर्जी. म्हणून आपण इथे लिहित असताना मॅग्नेटिक वेव्ह, किंवा याला आपण म्हणू शकता इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम. हा स्पेक्ट्रम यालाच आपण थोडक्यामध्ये काय म्हणतोय पहा, रेडियंट एनर्जी. रेडियंट एनर्जी असं म्हणतो. तर आता मी एक एक टर्म्स तुम्हाला मी एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतोय पहा. तर रेडियंट एनर्जी किंवा ज्याला आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज असं म्हणतो. तर आपल्याला आपल्याकडे एक डिब्रॉलिस हा एक सायंटिस्ट होऊन गेला पहा. या सायंटिस्टने आपल्याला एखादा वेव्ह जो असेल म्हणजे तर ती ड्युअल नेचरचा असतो, किंवा एखादा जो पार्टिकल असतो तो ड्युअल नेचरचा असतो. म्हणजेच एनी मॅटर्स और एनी पार्टिकल्स विच कन्सिस्ट ऑफ द टू नेचर. ड्युअल नेचर आपण त्याला म्हणतो, ज्याच्यामध्ये आपण काय म्हणू शकता, इलेक्ट्रॉन जर आपण कन्सिडर करत असाल तर इलेक्ट्रॉन्स हा तुमचा पार्टिकल पण असू शकेल, पार्टिकल्स ॲज वेल ॲज वेव्ह. यालाच आपण काय म्हणू शकता पहा, तर इट इज द ड्युअल नेचर असं म्हणतो. म्हणजे एकच घटक, हा जो एकच घटक असेल, इलेक्ट्रॉन असेल किंवा एखादा लाईट असेल किंवा एखादा तुमचा कोणताही फंडामेंटल पार्टिकल असेल किंवा एखादा आयटम असेल किंवा एखादा मॅटर असेल, तर तो काय असतो, तर पार्टिकल म्हणून पण काम करतो आणि वेव्ह म्हणून पण काम करत असतो. यालाच आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक थेरी असे म्हटलं जातं. तर या म्हणण्यानुसार आपल्याला इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज आपण कधी म्हणतो. मग आपल्या समोर प्रश्न काय पडतो मित्रांनो, मग हे पार्टिकल म्हणून कधी काम करतात आणि वेव्ह म्हणून कधी काम करतात, हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. म्हणजे एखादा इलेक्ट्रॉन हा पार्टिकल कधी समजायचा आणि वेव्ह कधी समजायचा, हा आपल्या समोरचा प्रश्न आहे. त्यासाठी आपण आज जे डिस्कशन करणार आहात तर वेव्हच्या बाबतीत आपण डिस्कशन करू. मग आपण थोडक्यात लक्षात ठेवा की एखादा पार्टिकल जर प्रोपोगेट होत असेल, एखादी लाईट जर प्रोपोगेट होत असेल, तर ती काय असेल, तुम्हाला वेव्हच्या फॉर्म मध्ये आपल्याला पाहायला मिळत असते. आणि म्हणून आपण या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हला आपण जर डिफाईन करत असाल तर त्याची डेफिनेशन आपण काय लिहितोय पहा, द एनर्जी ट्रान्समिटेड फ्रॉम वन बॉडी टू अनदर इन द फॉर्म ऑफ वेव्ह. म्हणजे एखादी जी लाईट असेल जी ट्रान्समिट होते, एका बॉडीतून दुसऱ्या बॉडीमध्ये ट्रान्समिट होत असेल, तर त्यावेळेस आपण त्यांना काय म्हटलेलं आहे, ते कोणत्या फॉर्म मध्ये जातात, वेव्हच्या फॉर्म मध्ये जात असतात. म्हणून आपण पहिली गोष्ट आपल्याला क्लिअर असावी की कोणताही पार्टिकल हा वेव्ह म्हणून कधी काम करू शकतो, किंवा तो एनर्जी, एखादा पदार्थ जेव्हा एनर्जी रेडिएट करतो, तर ती रेडिएट झालेली एनर्जी जी असेल तर ती एका बॉडीतून दुसऱ्या बॉडीमध्ये ट्रान्समिट होत असताना ती वेव्हच्या फॉर्म मध्ये बाहेर टाकली जाते. आणि त्यालाच आपण वेव्ह नेचर ऑफ लाईट म्हणा किंवा वेव्ह नेचर ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज असं आपण त्यांना म्हणू शकता. म्हणून आपण काय म्हणतोय पहा, तर या म्हणण्यानुसार किंवा या थेरीनुसार आपण काय म्हणू शकतो, द एनर्जी ट्रान्समिटेड
one body to another in the form of वेव्ह. म्हणजे कोणत्याही याच्यामधली जी एनर्जी असेल, मग ती पार्टिकलची एनर्जी असो, ती लाईटची एनर्जी असो, किंवा एखाद्या मॅटरची एनर्जी असेल, ती एनर्जी जी असेल तर ती एका बॉडीतून दुसऱ्या बॉडीमध्ये ट्रान्समिट होत असताना ती कोणत्या फॉर्म मध्ये ट्रान्समिट होत असते, तर वेव्हच्या फॉर्म मध्ये आपल्याला पाहायला मिळते. तर याला आपण वेव्ह नेचर असं आपण त्यांना म्हणू शकतो आपण. मग आता आपण असं म्हणू शकतो की म्हणजे आपण ज्याला म्हणतात हे जे वेव्ज असतात, तर हे वेव्ज आपण एक्सप्लेन करायचा जर प्रयत्न केला तर त्यामध्ये आपण असं म्हणतो दीज वेव्ज ट्रॅव्हल्स इन स्पेस विथ द सेम स्पीड ऑफ लाईट. म्हणजेच आपण काय म्हणू शकतो, हे जे वेव्ज आहेत एखाद्या बॉडीतून ट्रान्समिट होणारी जी लाईट आहे, तर ती जी लाईट असेल तर ती लाईट आपल्याला त्यांची जी स्पीड आहे तर ती स्पीड ही स्पीड ऑफ लाईट एवढी आहे. तुम्हाला माहिती आहे 3 × 10⁸ मीटर पर सेकंद ही स्पीड ऑफ लाईट आपण त्यांना म्हणतो, वेलॉसिटी ऑफ लाईट आपण त्यांना म्हणतो. तेवढ्याच स्पीडनी हे वेव्ज आपल्याला काय होत असतात पा ट्रॅव्हल्स होत असतात, हे आपण लक्षात ठेवा. म्हणून आपण दीज वेव्स ट्रॅव्हल in the space with the same speed of light. आणि ती तुम्हाला माहिती आहे मित्रांनो 3 × 10⁸ मीटर पर सेकंद ही स्पीड ऑफ लाईट असते. आणि त्याच स्पीड ऑफ लाईटनी आपल्याला ही रेडिएट होणारी किंवा ज्याला आपण म्हणतो एनर्जी ट्रान्समिट होणारी जी असते एका बॉडीतून दुसऱ्या बॉडीमध्ये, तर त्याचं ट्रॅव्हलिंग किंवा त्याची जी स्पीड असेल तर ती स्पीड आपल्याला स्पीड ऑफ लाईट याच पद्धतीने तुम्हाला काय होत असते पा ती ट्रॅव्हल्स होत असते असं आपण म्हणू. आणि त्याच वेव्हजला आपण काय म्हणू शकतो, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज असं म्हणतात. म्हणून आपण अशा लाईटलाच आपण काय म्हणतोय पा दिस लाईट और दीज वेव्हज आर नोन ॲज काय म्हणू आपण त्यांना, तर यांना आपण म्हणतो इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह, किंवा त्यांना आपण काय म्हणू शकतो पा तर हा तुमचा असेल रेडियंट एनर्जी आपण त्यांना म्हणू, एनर्जी असं म्हटलं जातं. आणि त्याचबरोबर आपण याला आपण काय म्हणतो रेडियंट एनर्जी असं म्हटलं जातं. तर ही आपण त्या रेडियंट एनर्जीची किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हची आपण डेफिनेशन आपण पाहू शकता. म्हणजे आपण काय म्हणतो मित्रांनो, एखाद्या बॉडीतून दुसऱ्या बॉडीमध्ये एनर्जी ट्रान्समिट होत असताना ती वेव्हच्या फॉर्म मध्ये असते. आणि ते वेव्हज हे एखाद्या स्पेसमध्ये ट्रॅव्हल्स करत असताना स्पीड ऑफ लाईटच्या स्पीडनी किंवा व्हेलॉसिटीनी ते ट्रॅव्हल करत असतात. आणि त्याच वेव्हला आपण काय म्हणायचं इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह म्हणतो, किंवा त्यांनाच आपण रेडियंट एनर्जी असं म्हटलं जातं. मग याचे जर आपण एक्झाम्पल बघितला तर याच्या एक्झाम्पल मध्ये आपण काय सांगतोय बघा. एक्झाम्पल आपण काय काय सांगू शकतो, तर तुम्हाला जी लाईट असेल तर ती लाईट आपल्याला कोणती असेल, रेडिओ वेव्हज असतील. रेडिओ वेव्हज यांना पण आपण काय म्हणू शकता, इट इज द इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आपण त्याला म्हणतो. किंवा मायक्रोवेव्हज आपण त्याला म्हणतो, मायक्रोवेव्हज किंवा इन्फ्रारेड रेज, किंवा याला आपण काय म्हणतो इन्फ्रारेड रेज एक्सेट्रा. यांना आपण काय म्हणू शकतो आपण, दीज आर दी इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज और इट इज ऑल्सो कॉल्ड एज द रेडियंट एनर्जी असं आपण त्यांना म्हणू शकता. लक्षात येते मित्रांनो. म्हणजे पुन्हा एकदा मी तुम्हाला मराठीत सांगण्याचा प्रयत्न करणार आहे, पण ही कन्सेप्ट तुम्हाला कळली पाहिजे हे तुम्ही लक्षात ठेवा. मी काय सांगतोय की जी लाईट एखाद्या स्पेसमध्ये स्पीड ऑफ लाईट वेलॉसिटी मध्ये ट्रॅव्हल करत असते,
जेव्हा ती एका बॉडीतून दुसऱ्या बॉडीमध्ये ट्रान्समिट होत असते, त्या फॉर्मला आपण वेव्ह म्हणतो. आणि अशा वेव्हलाच आपण काय म्हणायचं आहे पहा, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह म्हणतो, किंवा त्यांनाच आपण काय म्हणायचं आहे पहा, रेडियंट एनर्जी असं म्हटलं जातं. लक्षात येते मित्रांनो? तर आपण असं म्हणतोय पहा की त्यावेळेस आपण याला, आपण मी मराठीत तुम्हाला पुढे लिहून देतो, तुम्हाला लक्षात येईल पहा. तर याच्यामध्ये आपण काय म्हणू शकता पहा, जेव्हा जेव्हा एखादी ट्रान्समिट होणारी लाईट ही एका बॉडीतून दुसऱ्या बॉडीमध्ये होते, त्या लाईटला वेव्ह म्हणतात. व तसेच हे वेव्हज ट्रॅव्हल, हे वेव्हज स्पेसमध्ये स्पीड ऑफ लाईट, म्हणजेच वेलॉसिटी ऑफ लाईट, आणि ती असेल 3 × 10⁸ मीटर पर सेकंद नी धावत असते. त्या वेव्हला आपण काय म्हणत असतो, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह किंवा रेडियंट एनर्जी असे म्हणतात. असं आपण त्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हला आपण सांगू शकता किंवा डिफाईन करू शकतो. हे आपण लक्षात ठेवा. याचे एक्झाम्पल मी तुम्हाला सांगत असताना काय सांगितले, तर तुमचा गॅमा रेज असेल किंवा मायक्रोवेव्ह असेल किंवा रेडिओ वेव्ह असेल, तर यांना आपण काय म्हणू शकता पहा, हे जे वेव्ह असतात, तर हे वेव्ह आपल्याला एका बॉडीतून दुसऱ्या बॉडीमध्ये जी एनर्जी ट्रान्समिट होते त्यांना आपण वेव्ह म्हणतो. आणि हे वेव्ह ट्रॅव्हल करत असताना स्पीड ऑफ लाईटच्या वेलॉसिटीने आपल्याला काय होत असतात पहा, तर ते धावत असतात. आणि त्याच लाईटला आपण काय म्हणू शकतो, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह असं म्हणतात, किंवा त्यांना आपण रेडियंट एनर्जी असं आपण त्यांना म्हणू शकतो. लक्षात येते मित्रांनो? मग आता बघा, हे जे इलेक्ट्रोमॅग्नेटिक जे असतात, तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह जे असतील, तर यांच्याबद्दल काही कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. म्हणजे याला आपण म्हणू शकता की रेडियंट एनर्जी डू नॉट नीड एनी मीडियम फॉर द प्रोपोगेशन. म्हणजे आपल्याला काय म्हणता येईल की याच्यामध्ये आपण काय म्हणतोय की रेडियंट एनर्जी म्हणजेच आपण काय म्हणायचं, याला इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह म्हणायचा. बरोबर आहे? याला आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह असे आपण त्याला म्हणू. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह डू नॉट नीड एनी मीडियम म्हणजे काय, त्यांना म्हणजे कुणाची मीडियम म्हणजे काय म्हणतो आपण, की एखादं साल्ट आपण पाण्यात टाकला, तर पाण्याचं साल्टचं जे मीडियम आहे त्याला आपण वॉटर असं म्हणतो. म्हणजे हवेतून जाणे, त्याला हवा
हवेतून आपल्याला सूर्यप्रकाश आपल्याला मिळतात. म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, तर त्या लाईटची जी तुम्हाला मीडियम आहे तर ती काय असेल, तर ही तुम्हाला एअर असेल, म्हणजे ज्याला आपण म्हणू शकता मीडियम. पण रेडियंट एनर्जी असो किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह असो, यांना कुठल्याही प्रकारच्या मीडियमची गरज नाही. जेव्हा ते ट्रॅव्हल करतील, जेव्हा ते प्रोपोगेट होत असतील, म्हणजे प्रोपोगेट होणे म्हणजेच मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. तर त्यासाठी आपण लक्षात ठेवू मीडियम फॉर प्रोपोगेशन. फॉर प्रोपोगेशन. तर प्रोपोगेशन होणे म्हणजेच आपल्याला काय होतंय पा, तर ही लाईट आपण, हे तुमचं काय असेल पा, हे एक रस्ता आहे, बरोबर आहे. याच्यामध्ये ही लाईट वेव्हच्या फॉर्म मध्ये जाते, म्हणजे ही तुम्हाला काय होते, प्रोपोगेट होते. याला आपण काय म्हणायचं आहे पा, प्रोपोगेशन होणे. याला आपण काय म्हणतो, प्रोपोगेट होणे. हे प्रोपोगेशन होण्यासाठी कुठल्या प्रकारच्या मीडियमची आपल्याला गरज लागत नाही, असं आपण त्या ठिकाणी सांगू शकता. लक्षात येते तुम्हाला? याला आपण काय म्हणू पा, हे प्रोपोगेट होतंय. म्हणजे प्रोपोगेट होतोय म्हणजे तो ट्रॅव्हल होतोय, तो प्रवास करतोय, तो ती लाईट ही या स्वरूपामध्ये वेव्हच्या फॉर्म मध्ये जेव्हा ट्रॅव्हल्स होते, तेव्हा त्यांना कुठल्या प्रकारचं मीडियम आपल्याला रिक्वायर्ड नसतं. असं आपल्याला त्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज बद्दल किंवा रेडियंट एनर्जी बद्दल आपल्याला माहिती असावी. त्यानंतर बघा, पुढे आणखीन एक महत्वाची गोष्ट आपण लक्षात घेऊ. काय घ्यायची, ही जी रेडियंट एनर्जी आहे, तर ही रेडियंट एनर्जी यांच्या भोवती जी इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक फील्ड आपल्याला जी बनते, तर ती त्या वेव्हच्या राईट अँगल मध्ये असते. म्हणजे ती 90 अंशाच्या कोनामध्ये आपल्याला इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड या वेव्हच्या प्रोपोगेशनच्या भोवती असते, हे आपल्याला माहित असावं. म्हणून आपण काय म्हणू शकता, की याच्यामध्ये आपण काय सांगतोय, द रेडियंट एनर्जी, द रेडियंट एनर्जी, रेडियंट एनर्जी have electric and magnetic field, and travel at right angle to these field, म्हणजे मला काय सांगायचं आहे, तर या वेव्हच्या राईट अँगल मध्ये, म्हणजे या राईट अँगल मध्ये आपल्याला इलेक्ट्रिक फील्ड आपल्याला पाहायला मिळतो, इलेक्ट्रिक फील्ड. आणि याच्यामध्ये आपल्याला काय मिळेल पा, मॅग्नेटिक फील्ड आपल्याला असते. म्हणजे जी कोणती लाईट आहे, तर ती रेडियंट होणारी जी लाईट असेल, तर त्यांना दोन फील्ड असतात. कोणत्या, इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड असतात. आणि त्यामुळे आपण काय म्हणतोय, की जेव्हा एखादी लाईट आपल्याला प्रवास करत असते, म्हणजे ही लाईट आपल्याला ट्रॅव्हल होते, याच्या भोवती, याच्या सोबत आपल्याला काय होते पा, इथं तुम्हाला एक फील्ड आपल्याला बनते. आणि ही जी फील्ड असेल, तर ही इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड असते, आणि ती त्याच्या राईट अँगल मध्ये असते. आणि म्हणून आपण याला काय म्हणू, मॅग्नेटिक फील्ड कन्सिडर करा. याला आपण काय म्हणू पा, तर इलेक्ट्रिक फील्ड आपण त्याला म्हणतो. म्हणजे कोणत्याही एखाद्या रेडियंट होणाऱ्या लाईटला दोन फील्ड असतात, एक इलेक्ट्रिक फील्ड आणि दुसरी काय असेल, मॅग्नेटिक फील्ड. आणि ही मॅग्नेटिक फील्ड आणि इलेक्ट्रिक फील्ड या लाईटच्या वेव्हच्या राईट अँगल मध्ये असतात. असं आपण त्या रेडियंट एनर्जी बद्दल किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज बद्दल आपल्याला माहिती असावी, हे आपण लक्षात ठेवा. त्यानंतर बघा, तर याला आपण काय म्हणू शकता, ही जेव्हा लाईट आपल्याला प्रोपोगेट होत असते किंवा ज्याला आपण म्हणू शकता ती ट्रॅव्हल होत असते, तर त्यावेळेस आपल्याला त्यांना दोन फील्ड असतात. त्याला आपण इलेक्ट्रिक फील्ड किंवा मॅग्नेटिक फील्ड असं आपण त्यांना म्हणतो. आणि त्यामुळे आपण काय म्हणू शकता, की एखाद्या लाईट वेव्हच्या किंवा रेडियंट एनर्जी मध्ये जी ट्रॅव्हलिंग आपल्याला होत असते, याच्यामध्ये दोन पार्ट आपल्याला मिळतात. आता दोन पार्ट कोणते असतील, तर ते मी तुम्हाला इथं दाखवतोय पा, तर ते पण आपल्याला माहित असावं. ज्यावेळेस आपण ही लाईट या वेव्हच्या फॉर्म मध्ये आपल्याला ट्रॅव्हल्स होत असते, तर आपण काय म्हणायचंय बघा, तर हा जो तुमचा अप्पर पार्ट येतो, हा जो अप्पर पार्ट येतो, तर या पार्टला काय नाव दिलेलं आहे, क्रेस्ट असं आपण त्यांना म्हणतो. काय म्हणू आपण याला, क्रेस्ट असं म्हटलं जातं. म्हणजे अप्पर पार्ट किंवा अप्पर मोस्ट पॉइंट ऑफ वेव्ह, म्हणजे अप्पर मोस्ट पॉइंट ऑफ वेव्ह जो असतो, तर याला आपण काय म्हणायचं, आपण क्रेस्ट म्हणतो, बरोबर आहे. आणि लोअर मोस्ट पॉइंट किंवा पोर्शन,
ऑफ वेव्ह याला आपण काय म्हणायचं आहे पा, याला आपण म्हणतो ट्रफ. याला काय म्हणू आपण, हा ट्रफ असतो, हे आपण लक्षात ठेवा. म्हणजे वेव्हज आपल्याला किंवा लाईट रेडिएट होत असताना क्रेस्ट आणि ट्रफ बनवत ट्रॅव्हल होत असते, त्याला पण आपण काय म्हणू शकता पा, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह किंवा रेडियंट एनर्जी असं म्हटलं जातं. लक्षात येतं मित्रांनो. म्हणजे एखादी जी लाईट असेल किंवा एखादा जो तुमचा रेडियंट एनर्जी असेल, तर ती एनर्जी आपल्याला क्रेस्ट आणि ट्रफ बनवत ट्रॅव्हल करत असते. आणि या क्रेस्ट आणि ट्रफच्या सोबत इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड असते. आणि अशा प्रकारचे वेव्हज आपल्याला ट्रॅव्हल होण्यासाठी कुठल्याही प्रकारचं मीडियम आपल्याला रिक्वायर्ड होत नाही. आणि ही ट्रॅव्हलिंग होत असताना त्यांची व्हेलॉसिटी जी असते, त्यांची जी स्पीड असते, तर ती स्पीड ऑफ लाईट एवढी असते. यालाच आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन म्हणता किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह म्हणता किंवा रेडियंट एनर्जी असं म्हटलं जातं. हे आपण लक्षात ठेवा. लक्षात येते तुम्हाला. तर याला आपण ट्रफ म्हणतो. यालाच आपण ट्रफ कुणाला म्हणतात, क्रेस्ट कुणाला म्हणतात, हे तुम्हाला माहित असावं. म्हणून मी इथं लिहितोय पा, क्रेस्ट म्हणलात तर आपण कधी म्हणायचं क्रेस्ट, तर क्रेस्ट आपण सांगत असताना आपण काय सांगतोय पा, तर द अप्पर मोस्ट पार्ट किंवा पॉइंट लिहा, पॉइंट ऑफ वेव्ह. याला काय म्हणायचं मित्रांनो, क्रेस्ट म्हणायचं, बरोबर आहे. आणि ट्रफ कुणाला म्हणतो आपण, ट्रफ, तर याला म्हणायचं द लोअर मोस्ट पोर्शन किंवा पॉइंट म्हणू, पॉइंट म्हणा किंवा पोर्शन म्हणा, पोर्शन ऑफ वेव्ह. याला आपण काय म्हणू पा, ट्रफ असं म्हणतो. क्रेस्ट आणि ट्रफ हे दोन शब्द फार पुन्हा पुन्हा येणार आहेत, हे तुम्हाला माहित असावं. तर मित्रांनो, मला नक्की विश्वास आहे की तुम्हाला इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह तुमच्या भाषेमध्ये कळलेली असेल. तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह कशाला म्हणतात किंवा रेडियंट एनर्जी, त्यांना त्याचंच नाव आहे. तर मी थोडक्यात मराठीमध्ये मी तुम्हाला काय सांगतोय पा, की जी लाईट एखाद्या कोणत्याही मीडियम शिवाय ती जर क्रेस्ट आणि ट्रफ बनवत जर ट्रॅव्हल करत असेल आणि ती ट्रॅव्हल करत असताना त्यांची व्हेलॉसिटी ही व्हेलॉसिटी ऑफ लाईट एवढी असते. आणि अशा ट्रॅव्हलिंग करत असताना ती लाईट एका बॉडीतून दुसऱ्या बॉडीमध्ये ट्रान्सफर करत असताना या स्वरूपामध्ये ती लाईट रेडिएट होत असते, ट्रॅव्हल करत असते. अशा प्रकारच्या लाईटला किंवा अशा प्रकारच्या एनर्जीला आपण रेडियंट एनर्जी म्हणतो किंवा यालाच आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह असं म्हणतात. तर हे तुम्हाला इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह बद्दल आपल्याला माहिती असावी. लक्षात येते मित्रांनो. तर हे आपण त्यामध्ये लक्षात ठेवण्याची गरज आहे. लक्षात राहील. आता बघा, याच्यामध्ये आपण काय म्हणतोय पा, तर याच्यामध्ये आपण जे डिस्कशन करणार आहात, तर याच्यामध्ये आपण ही जी इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आहे, तर ही इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आपल्याला एक्सप्लेन जर करायची असेल, तर ती एक्सप्लेन करत असताना आपल्याला काही गोष्टी आपल्याला माहित असणं गरजेचे आहे. त्यामुळे मी तुम्हाला इथं एक ग्राफ मी तुम्हाला देतोय किंवा प्रोपोगेशन ऑफ लाईट आपल्याला सांगतो. तर हे प्रोपोगेशन, डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन असं म्हणतो. त्याला आपण काय म्हणू, डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन असं म्हटलं जातं. आता याच्यामध्ये काय होईल, तर ही जी लाईट असेल, तर ही लाईट व्हायब्रेट होते, व्हायब्रेटिंग सोर्स आपण त्याला म्हणू. इथून तुम्हाला रेडिएट होते, बरोबर आहे. इथून रेडिएट होत झाल्यानंतर ती ट्रॅव्हल कशी करणार, तर क्रेस्ट आणि ट्रफ बनवणार. म्हणजे हा तुमचा क्रेस्ट बनला, त्यानंतर काय बनला, हा तुमचा ट्रफ्ट बनला, त्यानंतर तुम्हाला क्रेस्ट बनला, त्यानंतर तुम्हाला काय बनला, हा ट्रफ बनला. लक्षात येते मित्रांनो. तर ही जी लाईट आपल्याला ट्रॅव्हल होत असते, या डायरेक्शन मध्ये आपल्याला ट्रॅव्हल होत असते. मग आता आपण काय म्हणू पा, की याला आपण काय म्हणायचं आहे, याचं नाव काय दिले आपण मित्रांनो, तर याला आपण क्रेस्ट म्हणतो. हे काय असेल तुम्हाला, क्रेस्ट. आणि याला आपण काय म्हणू मित्रांनो, ट्रफ. आणि हे जे आपण लाईन दाखवतो याला आपण काय म्हणायचं आहे, डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन. डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन असं म्हटलं जातं. लक्षात येते मित्रांनो. आता बघा, याच्यामध्ये आपल्याला काही टर्म्स आहेत, त्याला एक्सप्लेन करायचं आहे.
हे जी वेव्ह आहे किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आहे किंवा रेडियंट एनर्जी आहे, तर यांना आपल्याला एक्सप्लेन करायचं आहे, त्याची काहीतरी व्हॅल्यू आहे. त्या व्हॅल्यू समजण्यासाठी आपल्याला काही बेसिक टर्म्स आपल्याला डिस्कशन करायचे आहेत. मी इथं तोपर्यंत तुम्हाला इथं लिहिण्याचा प्रयत्न करतोय पहा. तर याच्यामध्ये आपल्याला या दोघातला जो डिस्टन्स असतो, या डिस्टन्सला लॅम्बडा म्हणतात. लॅम्बडा कशाला म्हणतात मी तुम्हाला पुढे सांगणार आहे, पण एवढं लक्षात ठेवा की लॅम्बडा काय असतो किंवा इथून इथपर्यंत ट्रॅव्हल्स जे होतात यांना पण आपण लॅम्बडा म्हणत असतो, बरोबर आहे. त्यानंतर बघा पुढची जी गोष्ट असेल तर याच्यामध्ये आपण काय म्हणतोय की हा तुमचा काय असेल तर इथून हा जो हाईट असेल याला आपण ए म्हणतो, बरोबर आहे. अँप्लिट्यूड म्हणतात याला आपण, ए म्हणा किंवा अँप्लिट्यूड म्हणा. हा तुमचा काय असेल पहा ए, हा तुमचा अँप्लिट्यूड असतो, हे अँप्लिट्यूड असतो, हेही लक्षात ठेवा, बरोबर आहे. मग आता याच्यातले बरेच टर्म्स आपण डिस्कस करण्याचा प्रयत्न करू का. तर हे आपण डायग्राम आपल्याला माहित असावी. मग पहिला टर्म येतो ज्याला आपण म्हणू शकता वेव्हलेंथ. वेव्हलेंथ कशाला म्हणतात, हे टर्म्स फार फार महत्वाचे आहेत मित्रांनो. याला आपण लॅम्बडानी डिनोट करत असतो, याला आपण म्हणता लॅम्बडा. हा तुमचा लॅम्बडा हे त्याचं प्रोनाउन्सिएशन आहे, हे लक्षात ठेवा, बरोबर आहे. मग आता याला आपण डिफाईन करू. फार सिंपल गोष्ट आहे मित्रांनो. डिफाईन कशाला करणार, या डायग्राम मध्ये जर तुम्हाला कळत असेल तर हे दोन काय तुम्हाला क्रेस्ट आहेत, याला आपण काय नाव दिलेलं आहे, क्रेस्ट. आपण काय तुमचा क्रेस्ट, या दोघातला जो डिस्टन्स असतो त्या डिस्टन्सला आपण काय म्हणायचं, वेव्हलेंथ. किंवा या ट्रफ मधला, आपण काय झाला तुमचा ट्रफ, हा पण काय झाला तुमचा ट्रफ. या दोन ट्रफ मधला जो डिस्टन्स असतो त्या डिस्टन्सलाच आपण काय म्हणायचं मित्रांनो, तर वेव्हलेंथ असं आपण त्याला म्हणतो. म्हणून आपण वेव्हलेंथची डेफिनेशन काय करू शकता, द डिस्टन्स बिटवीन टू nearest crest or trough is called wavelength. याला आपण काय म्हणू मित्रांनो, वेव्हलेंथ. म्हणजेच याला आपण काय म्हणू शकता, दोन शेजारच्या क्रेस्ट मधला किंवा ट्रफ मधला जो डिस्टन्स असतो त्या डिस्टन्सला आपण काय म्हणायचं मित्रांनो, वेव्हलेंथ म्हणतात. आणि ती आपण लॅम्बडानी रिप्रेझेंट करत असतो. लक्षात येतं मित्रांनो. याला मराठीत लिहायचं असेल तर मी असं लिहू शकतो पहा, एखाद्या वेव्ह मधील दोन शेजारच्या क्रेस्ट, उंचवटा म्हणा त्याला, और ट्रफ म्हणजे खोलगटपणा म्हणा, ट्रफ मधील जो डिस्टन्स असतो, डिस्टन्स म्हणजे अंतर, लांबी असते असं आपण त्याला म्हणू. जो डिस्टन्स असतो त्यांना वेव्हलेंथ असं म्हणतात, वेव्हलेंथ असे म्हणतात. हे फार महत्वाचं आहे मित्रांनो. वेव्हलेंथ आपण कुणाला म्हणू, एखादी लाईट किंवा रेडिएट झालेली एनर्जी किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह ट्रॅव्हल होत असताना जे तुमचे क्रेस्ट आणि ट्रफ बनतात, त्या दोन शेजारच्या क्रेस्ट मधला किंवा दोन शेजारच्या ट्रफ मधला जो डिस्टन्स असतो त्या डिस्टन्सला आपण काय म्हणायचं मित्रांनो, वेव्हलेंथ म्हणायचं. काय म्हणायचं, वेव्हलेंथ. आणि त्याला आपण कशाने डिनोट करतो, लॅम्बडाने आपण डिनोट करत असतो, असं आपण लक्षात घेऊ. मग आता याचं युनिट काय असेल बाबा, तर यासाठी आपल्याला फार महत्वाच्या गोष्टी आपण आता इथं लक्षात घ्यायच्यात. याच्यातच तुमचा गोंधळ उडत असतो मित्रांनो. आता मी जे सांगणार आहे ते फार महत्वाचं आहे, बरोबर. तर इट इज मेजर्ड
measured the following terms. फॉलोइंग युनिट म्हणा किंवा त्याला आपण काय म्हणतो टर्म्स म्हणतो. बरोबर. आता बघा एक एक मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय, तर त्याच्यामध्ये आपण काय काय करायचं हे लक्षात ठेवा. लक्षात येते मित्रांनो. आता बघा पहिली गोष्ट आपण लक्षात घ्यायची, ज्याला आपण म्हणतो इट इज मेजर्ड इन अँगस्ट्रॉम. याला आपण काय म्हणतो अँगस्ट्रॉम. त्याला आपण ए डिग्री असं लिहितो अँगस्ट्रॉम. बरोबर आहे. आता अँगस्ट्रॉम म्हणजे हे काय करतो मित्रांनो, हे डिस्टन्स मोजतोय आपण. डिस्टन्स म्हणजे लेंथ मोजतोय. लेंथचं बेसिक आपण जर युनिट बघितला तर ते काय असेल मीटर. म्हणजेच आपल्याला ह्याच्याशी रिलेट करायचं आहे. 1 अँगस्ट्रॉम म्हणजे किती मीटर हे तुम्हाला माहित असायला पाहिजे. म्हणून आपण काय म्हणतोय पा 1 अँगस्ट्रॉम इक्वल टू काय असेल तुम्हाला 10⁻⁻10 मीटर. हे तुम्हाला अँगस्ट्रॉमचं कन्व्हर्जन आपल्याला माहित असावं. लक्षात येते मित्रांनो. 1 अँगस्ट्रॉम इक्वल टू किती असेल 10⁻⁻10 मीटर आपण त्यांना म्हणू शकता. नेक्स्ट आपण बघतो दुसरा जो असेल तर त्याला आपण पिकोमीटर. आणि पिकोमीटरला आपण कशाने लिहितो पीएम ने लिहितो. असं लिहिलेलं तुम्हाला कधी पुढे चालून वाचायला मिळणार आहे. तर ही लेंथ मोजण्याचे युनिट आहेत जे तुम्हाला माहित असतील किंवा नसतील ते मी तुम्हाला सांगतोय पहा. म्हणजेच आता मीटरशी कम्पेअर करायचं आपल्याला. कारण काय आपण डिस्टन्स मीटर मध्ये मोजत असतो. मग आता त्यालाच आपण दुसरं युनिट काय पिकोमीटर घेतलेलं आहे. पिकोमीटर म्हणजे काय 1 पिकोमीटर इक्वल टू 10⁻⁻12 मीटर. म्हणजे काय असेल तुम्हाला एक पिकोमीटर म्हणजे काय असेल तुम्हाला 10⁻⁻12 मीटर असतो. फार कमी डिस्टन्स आहे हे लक्षात ठेवा तुम्ही. 10⁻⁻12 ही व्हॅल्यू तुमच्या लक्षात येत असेल तर ती फार व्हेरी स्मॉल व्हॅल्यू आहे असं आपण त्यांना म्हणू. त्यानंतर बघा तिसरा टर्म्स आपण डिस्कस करू ज्याला आपण काय म्हटलेलं पा नॅनोमीटर. आता नॅनोमीटर कसा म्हणायचा ते मी तुम्हाला इथं सांगतोय पा. तर याच्यामध्ये आपण काय सांगतोय की नॅनोमीटर कशामध्ये हे जे वेव्हलेंथ आहे तर ही वेव्हलेंथ आपण नॅनोमीटर मध्ये पण आपण काय करू शकतो पा डिनोट करू शकतो किंवा एक्सप्रेस करू शकतो. याला आपण नॅनोमीटर. हे तर तुम्हाला माहित असावं बेटा. नॅनो हा शब्द फार आपल्याकडे प्रचलित आहे आणि त्यामध्ये आपण काय सांगतोय बघा. आता याच्यात काय सांगणार आहात की नॅनोला आपण कसं लिहितो असा एन आणि त्यानंतर यम असं आपण लिहितो. एन किंवा यम आपण त्याला म्हणतो. बरोबर आहे. आता बघा याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे तर याच्यामध्ये आपण काय सांगतोय की नॅनोमीटर म्हणजेच काय असेल तर 1 नॅनोमीटर इक्वल टू 10⁻⁻9 मीटर. इतकं सिंपल आहे. काय म्हणतात त्याला 10⁻⁻9 मीटर असं त्या वेव्हलेंथचं युनिट आहे. हे आपण लक्षात घेऊ. लक्षात येते मित्रांनो. आणि आता दुसरा कोणता तर जे की आपण मीटरच्या ऐवजी आपण काय वापरतो सेंटीमीटर. मग आपल्याला माहिती आहे मीटर आणि सेंटीमीटर मधलं रिलेशन काय असेल 10⁻⁻2. म्हणून आपण सेंटीमीटर मध्ये पण आपण सांगतो सेंटीमीटर. आता सेंटीमीटर म्हटला तर त्याला आपण सीएम लिहितो. बरोबर आहे. तर हे सीएम उद्धव ठाकरे नाहीत तर सेंटीमीटर आपण त्याला म्हणू. तर याच्यामध्ये आपण काय म्हणतोय की हे जे तुम्हाला सेंटीमीटर मध्ये असेल तर 1 सेंटीमीटर इज इक्वल टू काय असेल तुम्हाला 10⁻⁻2 मीटर. हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे मित्रांनो. हे जरी तुम्ही हुशार असाल तरी ह्या टर्म्स तुम्ही विसरू नका. ही वेव्हलेंथ आपण एक्सप्रेस करण्यासाठी या व्हॅल्यू आपल्याला माहित असल्या पाहिजेत. बरोबर आहे. तर याच्यानुसार वेव्हलेंथ कशाला म्हणतात ही गोष्ट तुमच्या डोक्यात आलेली असेल असं मी समजायला काही अडचण राहणार नाही. हे एक एक टर्म्स फार महत्वाच्या आहेत. नेक्स्ट आपण पुढे पाहू मित्रांनो. आता वेव्हलेंथ समजला तुम्हाला. आता बघा वेव्हलेंथच्या नंतर वेव्हलेंथ कशाला म्हणतात. मग तुम्हाला ही लाईट सांगायची झाली तर आपण म्हणतो की त्या वेव्हचं वेव्हलेंथ किती आहे असं विचारलं जातं.
त्यावेळेस आपल्याला मग ती 10 म्हणजे तुम्हाला 2 अँगस्ट्रॉंग असेल किंवा तुम्हाला सांगितलं असेल 2.5 पिकोमीटर असेल किंवा त्यांनी म्हटलं असेल तुम्हाला एखादा 3 नॅनोमीटर असेल, तर त्यावेळेस तुम्हाला हे व्हॅल्यू आपल्याला विचारतात. म्हणून आपल्याला हे वेव्हलेंथ सांगायचे आहे, म्हणजे वेव्ह सांगायचे आपल्याला. हा रेडियंट एनर्जी एक्सप्लेन करायचा तर ते कशामध्ये करतो? वेव्हलेंथ मध्ये करतो. वेव्हलेंथ आपण अशा पद्धतीने एक्सप्रेस करू शकता. हे वेव्हलेंथ करतो तुम्हाला. आता बघा, हे वेव्हलेंथ आपण करत असताना नेक्स्ट आपण पुढची गोष्ट शिकणार आहात, ज्याला आपण म्हणतो, पुढचा जो टर्म असेल ज्याला आपण वेव्ह नंबर म्हणतात. नेक्स्ट टर्म कोणता असेल? वेव्ह नंबर. तर वेव्ह नंबर आपण न्यू बारनी आपण रिप्रेझेंट करतो. कशाने करता? त्याला हा लंगडा व्ही काढायचा, बरोबर आहे. हा लंगडा व्ही कसा काढायचा मित्रांनो? लंगडा व्ही कसा काढायचा मी सांगतो तुम्हाला. हा हा काढायचा लंगडा व्ही. याला आपण काय म्हणतोय? याच्या डोक्यावर असा जर बार देत असाल तर याला आपण काय म्हणायचं आहे पहा? याला आपण म्हणू न्यू. याला आपण काय म्हणता? न्यू बार. न्यू बार असं म्हणतो. हे त्याचं प्रोनाउन्सिएशन आहे, बरोबर. तर याला आपण वेव्ह नंबर किंवा त्याला आपण न्यू बार असं रिप्रेझेंटेशन आपण करू शकता. तर हे काय असतं नेमकं? न्यू बार म्हणजे काय? तर काही लोक आपण म्हणतो ना की लांबी मोजण्याच्या ऐवजी आपण कधी कधी फुटामध्ये पण मोजतो, बरोबर आहे. किंवा कधी कधी आपण कशामध्ये मोजू शकता? तर एखादा तुम्ही आपल्या हाताच्या बोटाने मोजू शकतो, कशाने मोजू शकतो. तसंच वेव्हलेंथ मोजण्यासाठी आणखीन एक पद्धत आहे आणि ती पद्धत म्हणजेच काय म्हणतो आपण त्याला? वेव्ह नंबर असं म्हणतात. आता वेव्ह नंबर डिफाईन करताना त्यांनी काय केलेलं आहे पहा. वेव्ह नंबर कसा डिफाईन केलेला आहे? इट इज द रेसिप्रोकल ऑफ वेव्हलेंथ. म्हणजे काय असेल? इट इज रेसिप्रोकल ऑफ वेव्हलेंथ. रेसिप्रोकल कळतं मित्रांनो तुम्हाला? तर वेव्हलेंथ हा वेव्ह नंबर हा काय असेल? वेव्हलेंथच्या रेसिप्रोकल मध्ये आहे. म्हणजे न्यू बार जो आहे, तर न्यू बार हा तुमचा काय असेल? तर न्यू बार आपण म्हणत असताना काय करतोय? तर न्यू बार इज रेसिप्रोकल म्हणजे 1/लॅम्बडा. इनव्हर्स मध्ये असतो असे आपण त्यांना म्हणू शकता, बरोबर आहे. न्यू बार मध्ये असा बाण दाखवू नका मित्रांनो, फक्त एक हायफिन द्या. म्हणजे हा तुम्हाला काय असेल? ही हायफिन असते, बार नसतो. म्हणजे त्याच्यावर आरो देऊ नका, मग ते व्हेक्टर मध्ये आपण जातो, बरोबर आहे. तर हे बार देऊ नका, फक्त हायफिन आपण आडवी रेष द्यायची, हे आपण लक्षात ठेवा, बरोबर आहे. म्हणून आपण रेसिप्रोकल ऑफ वेव्हलेंथ आहे असं आपण त्याला म्हणू. म्हणजेच याचा अर्थ आपण काय म्हणू शकता? जर तुम्हाला हा 10 अँगस्ट्रॉंग दिलेला असेल, काय? वेव्हलेंथ हा काय दिला तुम्हाला? लॅम्बडा इक्वल टू 10 अँगस्ट्रॉंग दिलाय. आता त्याला जर वेव्ह नंबर मध्ये सांगायचं आहे तर आपण वेव्ह नंबर आपण काय सांगू शकतो? मग हा वेव्ह नंबर म्हणजेच याची व्हॅल्यू किती होईल? 1/10. याला आपण काय म्हणायचं आहे पहा? इट इज द वेव्ह नंबर. काय म्हणायचं आपण याला? वेव्ह नंबर असं म्हणतो. याला आपण रेसिप्रोकल असं म्हटलं जातं. लक्षात येते मित्रांनो? म्हणून आपण काय म्हणू शकता? इट इज मेजर्ड इन टर्म्स और युनिट म्हणा. तुम्हाला जर लक्षात येत नसेल तर युनिट म्हणा. युनिट जो असेल तर तो काय असेल तुम्हाला? आता हा काय होईल? सेंटीमीटर मध्ये असेल हे, तर याचं काय होईल? पर सेंटीमीटर. हे मीटर मध्ये असेल तर काय असेल? पर मीटर. म्हणून आपण याच्यामध्ये सेंटीमीटर, पर सेंटीमीटर और काय म्हणतो? पर मीटर असं आपण हे वेव्ह नंबर आपण सांगू शकता. लक्षात येते मित्रांनो? हा वेव्ह आपण नंबर कसा एक्सप्लेन केला जातो त्याबद्दल आपल्याला ती माहिती असावी. लक्षात येते? म्हणजेच नंबर ऑफ वेव्हज प्रेझेंट इन 1 सेंटीमीटर. याचा अर्थ काय होतो? द नंबर ऑफ वेव्हज प्रेझेंट इन 1 सेंटीमीटर. याचा अर्थ होतो. म्हणजे वेव्ह नंबर म्हणजे काय? तर 1 सेंटीमीटर मध्ये किती वेव्हज आहेत त्याला आपण वेव्ह नंबर म्हणायचं. लक्षात येते? म्हणजे आता ही तुमची 1 सेंटीमीटर लांबी आहे, बरोबर आहे. ही 1 सेंटीमीटर आहे.
आता या 1 सेंटीमीटर मध्ये किती वेव्ज आहेत? 1 2 3 4 5 6 7 किती वेव्ज आहेत? याला आपण काय म्हणायचं आहे? याच्यातल्या जे नंबर ऑफ वेव्ज आहेत, हे नंबर ऑफ वेव्ज आहेत, नंबर ऑफ वेव्ज आहेत, नंबर ऑफ वेव्ज आहेत. हे नंबर ऑफ वेव्ज एका सेंटीमीटर मध्ये किती आहेत? त्याला आपण काय म्हणायचं? वेव्ह नंबर असं आपण त्यांना म्हणतो, बरोबर आहे. मग हे वेव्ह नंबर आपल्याला लक्षात यावे. ते पर सेंटीमीटर किंवा पर मीटर मध्ये आपण त्याला एक्सप्रेस करू शकतो, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. हा टर्म कळला तुम्हाला? रेसिप्रोकल म्हणजेच उलटा, त्याला आपण रिव्हर्स म्हणू. प्लस असेल तर मायनस असेल, गुणाकार असेल तर भागाकार असेल, त्याला आपण काय म्हणतात? रेसिप्रोकल म्हणतो. आणि हे रेसिप्रोकल मध्ये ही व्हॅल्यू आपल्याला पाहायला मिळतात. हे रेसिप्रोकल कोणाची आहे? वेव्हलेंथची आहे. म्हणजे त्याचा अर्थ 1 सेंटीमीटर लेंथ मध्ये किती नंबर ऑफ वेव्ज असतात त्या संख्येला त्याचा वेव्ह नंबर म्हणतात, बरोबर आहे. तर हे आपण या वेव्ह नंबर मध्ये लक्षात ठेवायचं आहे. लक्षात येईल तुम्हाला? म्हणजे हे मराठीत लिहायचं असेल तर 1 सेंटीमीटर अंतरात किंवा लांबीतल्या लांबीमध्ये किती वेव्ज असतात त्याला आपण काय म्हणायचंय? त्याला आपण वेव्ह नंबर असं म्हणतो. लक्षात येतं तुमच्या? नेक्स्ट आता आपण पुढचा टर्म डिस्कशन करू मित्रांनो. तर पुढचा जो टर्म असेल त्याला आपण म्हणतात फ्रिक्वेन्सी. त्याला काय म्हणू आपण? फ्रिक्वेन्सी. काय असेल तुम्हाला? फ्रिक्वेन्सी. आणि ही जी फ्रिक्वेन्सी असेल ही क्यू आहे मित्रांनो, क्यू. तर फ्रिक्वेन्सीला आपण काय म्हणू शकता? याला न्यू ने रिप्रेझेंट केलं तर न्यू म्हणजे पुन्हा लंगडा व्ही. त्याला आपण फक्त काय म्हणायचं आहे? न्यू म्हणतो. याला काय म्हणू आपण? न्यू म्हणतात, बरोबर आहे. हा जो तुमचा असेल फ्रिक्वेन्सी काय असते याच्याबद्दल आपण थोडी चर्चा करू पहा. तर फ्रिक्वेन्सी म्हणजे काय वेगळा प्रकार नसतो, तर तो पण आपल्याला वेव्हलेंथ मोजण्यासाठीच एक वेगळी पद्धत वापरली जाते, ते आपल्याला पाहायचं आहे. त्याला आपण काय म्हणू पहा? द नंबर ऑफ वेव्स विच पास थ्रू अ पॉइंट इन 1 सेकंड इज कॉल्ड द फ्रिक्वेन्सी. एका पॉइंट मधून किती वेव्स आपल्याला एका सेकंदाला ट्रॅव्हल होतात त्यालाच आपण काय म्हणायचं आहे पहा? फ्रिक्वेन्सी असं म्हणतो. तुम्ही रेडिओवर बघितलं असाल, तुम्हाला एक फ्रिक्वेन्सी तुम्हाला हर्ट्स मध्ये असं आपल्याला मेगा हर्ट्स मध्ये तुम्हाला दिलेली असते किंवा पर सेकंद मध्ये दिलेली असते. म्हणजे फ्रिक्वेन्सी काय असते? तर एका सेकंदामध्ये किती वेव्स ट्रॅव्हल होतात त्यालाच आपण काय म्हणायचं आहे पहा? फ्रिक्वेन्सी ऑफ वेव्ह, फ्रिक्वेन्सी ऑफ एनर्जी, फ्रिक्वेन्सी ऑफ लाईट असं आपण त्यांना म्हणतो. लक्षात येते? तर याच्यासाठी आपल्याला माहित असावं की फ्रिक्वेन्सी कशाला म्हणतात. तर फ्रिक्वेन्सी डिफाइन करत असताना द नंबर ऑफ वेव्स which pass through a point in 1 second. 1 सेकंद मध्ये आपल्याला, म्हणजे त्याला आपण स्मॉल एस असं लिहू शकतो, बरोबर आहे. 1 सेकंद मध्ये आपल्याला तो एका पॉइंट मधून किती तुम्हाला वेव्स जातात. वेव्स हा शब्द पण तुम्हाला कंप्लीट होणं फार गरजेचं आहे मित्रांनो, कारण याच्यात तुम्हाला ते कंप्लीट लक्षात येईल. आता बघा, फ्रिक्वेन्सी म्हणजे याला आपण काय म्हणू शकता? एका पॉइंट मधून दर सेकंदाला किती वेव्स पास होतात त्याला फ्रिक्वेन्सी ऑफ वेव्ह म्हणतात.
आता बघा मी तुम्हाला डायग्रामॅटिकली दाखवतो. तर इथं काय केलं आपण, ही एक तुमचं प्रोपोगेशन, डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन आपण त्याला म्हणू, बरोबर आहे. आता काय करू आपण, हे पॉइंट आपण पकडू, बरोबर आहे, हा पॉइंट, बरोबर. तर हा एक पॉइंट असेल, तर या पॉइंट मधून आपल्याला काय होतील पा, हा पॉइंट आपण पकडला, बरोबर. आणि त्या पॉइंट मधून आपल्याला काय मिळतील पा, किती लाईट्स आपल्याला, किती वेव्स, म्हणजे आपण एका सेकंदाला किती वेव्स ट्रॅव्हल्स होतात, म्हणजे याच्यामध्ये आपण एका सेकंदाला किती वेव्स आपल्याला निर्माण होतात किंवा पास होतात, या संख्येलाच किंवा या स्पीडलाच आपण काय म्हणायचं आहे पा, फ्रिक्वेन्सी असं म्हणतो. लक्षात येते. हा एक जो पर्टिक्युलर पॉइंट आहे, या पॉइंट मधून एका सेकंदाला किती वेव्स ट्रॅव्हल होतात, किती वेव्स पास होतात, त्यालाच आपण काय म्हणायचं आहे पा, फ्रिक्वेन्सी असं म्हटलं जातं, बरोबर आहे. मग आता ही जी फ्रिक्वेन्सी आहे, तर ही फ्रिक्वेन्सी आपण काय करायचं आहे पा, मेजर करायचं आहे. कशाने मेजर करतो, इट मेजर्ड इन टर्म्स ऑफ, इन टर्म्स, मग कोणते असतील तुम्हाला, एकतर हर्ट्स, आपल्याकडे सायंटिस्ट होऊन गेला, त्या हर्ट्सने आपल्याला हे हर्ट्स युनिट दिलेलं आहे, आणि ते हर्ट्स आपण लिहित असताना HZ असं आपण लिहितो, हर्ट्स, बरोबर आहे. त्यानंतर यालाच आपण काय म्हणू शकता, पर सेकंद. हा पर सेकंद, याच्यामध्ये पण आपण त्याला एक्सप्रेस करू शकतो पर सेकंदाला, म्हणजे एका सेकंदाला एका पॉइंट मधून किती वेव्स पास होतात किंवा बनतात, त्याला आपण काय म्हणू पा, तर फ्रिक्वेन्सी असं म्हणतात. आणि दुसरं युनिट जे महत्वाचं, ज्याला आपण सायकल पर सेकंद, सायकल पर सेकंद, त्याला आपण CPS असे लिहिले जातं, सायकल पर सेकंद. हे आपल्याला माहित असावं, बरोबर. तर हे तुम्हाला काय असेल, सायकल पर सेकंद असेल, का म्हणतात त्याचं कारण बघा. बघा एका सेकंदाला हे क्रस्ट आणि हा ट्रफ आपल्याला बनायला, म्हणजे ह्या दोघांना मिळून एक सायकल म्हणतो. कळलं का तुम्हाला, एक क्रेस्ट आणि त्यांच्यापासूनच ट्रफ आपल्याला बनला, याला आपण काय म्हणू पा, सायकल. म्हणजे अशी सायकल एका सेकंदाला किती बनतात, त्याला आपण फ्रिक्वेन्सी म्हणतो. म्हणजे आपल्याला हा पॉइंट दिला मित्रांनो, हा पॉइंट दिलाय, तर एका सेकंदाला एक सायकल किती बनतात, त्यालाच आपण काय म्हणायचंय, फ्रिक्वेन्सी. एक सायकल म्हणजे एक क्रेस्ट आणि एक ट्रफ, म्हणजे हा तुमचा वेव्ह झाला, याला आपण काय म्हणायचंय, हा वेव्ह झाला. एक सायकल बनते म्हणजेच एक क्रेस्ट बनतो आणि त्यांच्यापासूनच एक ट्रफ बनतो, यालाच आपण काय म्हणायचंय, सायकल पर सेकंद, आणि यालाच आपण काय म्हणतो, फ्रिक्वेन्सी. लक्षात राहते मित्रांनो, म्हणजे एका सेकंदाला किती सायकल लाईटच्या बनतात, त्यालाच आपण फ्रिक्वेन्सी म्हणू, बरोबर आहे. तर हे एक सिंपल भाषेमध्ये मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय, हे आपण लक्षात ठेवा. आणि याच्यामध्ये कन्व्हर्जन साठी तुम्ही लक्षात ठेवा पा, तर 1 पर सेकंद, म्हणजे ज्याला आपण 1 हर्ट्स म्हणा, 1 हर्ट्स इक्वल टू 1 पर सेकंद, असं आपल्याला त्याच्यामध्ये कन्व्हर्जन आपण लक्षात ठेवायचं आहे. लक्षात राहील मित्रांनो. तर या पद्धतीने आपण काय करू शकता, हे फ्रिक्वेन्सी आपण एक्सप्लेन करू शकतो. ही फ्रिक्वेन्सी बद्दल आपल्याला माहिती असावी. काही डाऊट आहे का मित्रांनो, तर काही डाऊट नसू नये. मी तुम्हाला तुमच्या भाषेतच सांगण्याचा प्रयत्न करतोय, तुम्ही फक्त याला समजून घ्या. नाही समजलं तर मला क्वेश्चन विचारा, मी सांगायला तयार आहे. लक्षात येते. नेक्स्ट पार्ट, त्यानंतर आपण पाहणार आहात, आता 2 टर्म्स तुम्हाला माहित असणारे आहेत, त्याला आपण फोर्थ म्हणू. तर ही फोर्थ जी असेल, तर त्याला आपण म्हणता वेलॉसिटी. वेलॉसिटी, किंवा त्याला आपण काय म्हटलेलं आहे, त्याला आपण डिनोट करतो सी नी, बरोबर. तर ही जी वेलॉसिटी आहे, तर मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे, लाईटची जी वेलॉसिटी असते तीच वेव्हची वेलॉसिटी असते, हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. पण वेलॉसिटी कसं डिफाइन करायचं आहे, तर त्यासाठी आपण काय म्हणतो, डिस्टन्स कव्हर्ड बाय अ वेव्ह इन 1 सेकंड इज कॉल्ड लाईक द वेलॉसिटी. एका सेकंदामध्ये त्या वेव्हनी किती डिस्टन्स ट्रॅव्हल केला, त्यालाच आपण काय म्हणायचं आहे पा, वेलॉसिटी ऑफ वेव्ह. म्हणून आपण वेलॉसिटी ऑफ वेव्ह काय म्हणू शकता, डिस्टन्स, डिस्टन्स ट्रॅव्हल किंवा कव्हर्ड असं म्हणू, कव्हर्ड बाय बाय अ वेव्ह. अ वेव्ह, एकटा वेव्ह म्हणतो आपण त्याला. एक वेव्ह एका सेकंदामध्ये किती डिस्टन्स ट्रॅव्हल केला, त्याला आपण काय म्हणायचंय, वेलॉसिटी असं म्हणतो. वेव्ह इन 1 सेकंद, बरोबर आहे, 1 सेकंद.
लक्षात येते मित्रांनो. तर याला आपण काय म्हणायचंय, वेलॉसिटी असं म्हटलं जातं. लक्षात येते वेलॉसिटी कशाला म्हणतात. आता बघा या वेलॉसिटीचा अर्थ तुम्हाला समजण्यासारखाच आहे. आता मला सांगायचं आहे वेलॉसिटीचं आणि वेव्हलेंथ आणि फ्रिक्वेन्सी वेव्ह नंबर याच्याशी रिलेशन आपल्याला दाखवायचं आहे. तर आपण काय सांगतोय पा, तर वेलॉसिटी इक्वल टू काय असेल तुम्हाला, लॅम्बडा अपॉन हा लॅम्बडा इंटू काय असेल तुम्हाला, न्यू, ज्याला आपण काय म्हणता, हे लॅम्बडा इंटू काय असेल तुमचा न्यू असेल. याला म्हणजेच वेव्ह नंबर आणि त्याचबरोबर आपल्याला काय असेल पा, तर ही लॅम्बडा असेल यांच्या दोघांचा गुणाकार म्हणजेच आपण काय म्हणू शकतो, वेलॉसिटी म्हणतो. हे तुमच्या डोक्यामध्ये असलं पाहिजे. त्याचबरोबर व्ही न्यू म्हणजे ज्याला आपण म्हणू शकता न्यू इक्वल टू काय होईल मित्रांनो, आता मग सी अपॉन लॅम्बडा होऊ शकतो, सी अपॉन लॅम्बडा. हे पण टर्म आपण लक्षात ठेवायचं आहे. न्यू म्हणजे काय असेल तुमची फ्रिक्वेन्सी, बरोबर आहे. म्हणजे इथे मी लिहितोय पा, सी म्हणजे काय असेल, वेलॉसिटी, वेलॉसिटी. लॅम्बडा म्हणजे काय असेल मित्रांनो, वेव्हलेंथ, वेव्हलेंथ. आणि न्यू म्हणजे काय असेल, तर ही फ्रिक्वेन्सी, फ्रिक्वेन्सी, बरोबर आहे. तर याच्यामध्ये टर्म्स तुम्हाला लक्षात येतील, बरोबर. त्यानंतर बघा पुढे आपल्याला यालाच आपण काय सांगू शकतो, याला आपण आणखीन असं लिहू शकता की हा सी आहे, सी इक्वल टू काय असेल, न्यू इंटू लॅम्बडा. म्हणजे कधी असतो पा, न्यू हा पर सेकंद मध्ये असेल, फ्रिक्वेन्सी ही पर सेकंद मध्ये, इंटू काय असेल तुम्हाला, लॅम्बडा. लॅम्बडा हा कशामध्ये असला पाहिजे, मीटर मध्ये असला पाहिजे. तर याला आपण काय म्हणू पा, तर वेलॉसिटी ऑफ लाईट किंवा वेलॉसिटी ऑफ वेव्ह असं म्हटलं जातं. लक्षात येते मित्रांनो. मग आता पा याच्यावरूनच आपण वेलॉसिटीचं जे युनिट असेल तर याला आपण काय म्हणू, युनिट ऑफ वेलॉसिटी. वेलॉसिटी म्हणजेच काय मिळाला, मीटर पर सेकंद, या दोघांचा गुणाकार म्हणजे काय असेल, मीटर पर सेकंद. हे तुम्हाला युनिट काय असेल पा, वेलॉसिटी ऑफ वेव्ह किंवा वेलॉसिटी ऑफ रेडियंट एनर्जी असं म्हटलं जातं. लक्षात येते मित्रांनो. म्हणजेच याचा अर्थ आपण काय म्हणू शकतो, तर याच्यामध्ये आपल्याला हा वेलॉसिटी जी असेल तर ती कॉन्स्टंट आहे. म्हणजे वेलॉसिटी काय असेल, वेलॉसिटी, वेलॉसिटी इज कॉन्स्टंट, हे आपण लक्षात ठेवा. पण आपण काय म्हणतोय, फ्रिक्वेन्सी जी असेल तर ती फ्रिक्वेन्सी, याचाच अर्थ आपण म्हणू शकता फ्रिक्वेन्सी, फ्रिक्वेन्सी इज इनवर्सली प्रोपोर्शनल. मी याच्या अगोदरही सांगितलं, प्रोपोर्शनल टू वेव्हलेंथ. हे वेव्हलेंथची काय असेल, इनवर्सली प्रोपोर्शनल आहे. बघा इथं बघा, याच्यामध्ये आपण दिसतो ही फ्रिक्वेन्सी आणि ही वेव्हलेंथ, या हे रिलेशन काय असेल, इनवर्सली प्रोपोर्शनल आहे असे आपण त्याच्यामध्ये सांगू शकता, बरोबर आहे. तर हे तुम्हाला एक टर्म होता, ज्यामध्ये त्यानंतर आपण पाहतो फिफ्थ टर्म, तो शेवटचा टर्म आहे आणि तो तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्याला आपण अँप्लिट्यूड असं म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला, अँप्लिट्यूड असं म्हटलं जातं, बरोबर आहे. हा तुमचा अँप्लिट्यूड, अँप्लिट्यूड त्याला आपण स्मॉल ए न रिप्रेझेंट करू शकता. अँप्लिट्यूड म्हणजे काय असेल, तर याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं हाईट ऑफ क्रेस्ट किंवा डेप्थ ऑफ ट्रफ, यालाच आपण काय म्हणायचंय, अँप्लिट्यूड असं म्हणतो. अँप्लिट्यूड काय म्हणायचंय, द हाईट ऑफ क्रेस्ट और डेप्थ ऑफ ट्रफ is called amplitude. आहे का मित्रांनो सोपं. आता बघा मी तुम्हाला डायग्राम काढून दाखवतो. हे बघा याच्यामध्ये हा क्रेस्ट आहे, तर ही जी हाईट आहे, ही जी हाईट असेल तर याला आपण काय म्हणायचंय, ए म्हटलेलं आहे. किंवा यांच्यापासून ट्रफ तयार झाला, ही जी डेप्थ आहे, तर ही जी डेप्थ आहे याला पण आपण काय म्हणायचंय, अँप्लिट्यूड असं म्हणतो. लक्षात येतं मित्रांनो. हे अँप्लिट्यूड आपल्याला कशाला म्हणतात हे तुम्हाला माहित असावं, हे माझं म्हणणं आहे. आता सर्वात महत्वाची गोष्ट, आता एवढं जे आपण डिस्कशन केलात
तर या डिस्कशनच्या नंतर आपण एक गोष्ट आपण लक्षात घेऊ आणि ती म्हणजे कोणती असेल मित्रांनो, तर याच्यावरून आपण एक कन्क्लुजन काढू शकता, ते म्हणजे इम्पॉर्टंट आहे. तर ती गोष्ट कोणती असेल, तर रिलेशन सगळ्यांचं तुम्हाला तोंडपाठ असावं. हा तुमचा न्यू आहे. न्यू इक्वल टू आपण काय घेतला, सी अपॉन लॅमडा. काय घेतलात, सी अपॉन लॅमडा. म्हणजेच काय असेल तुम्हाला, सी इंटू न्यू बार. सी इंटू न्यू बार, बरोबर आहे. त्यानंतर आपल्याला काय लक्षात असणं गरजेचं आहे, आणि न्यू बार म्हणजे काय असेल, न्यू बार इक्वल टू काय असेल मित्रांनो, 1 अपॉन लॅमडा. हे टर्म्स तुम्ही कधी विसरायचे नाही. लक्षात येते मित्रांनो, हे टर्म्स आपण कधी विसरायचे नाही, हे लक्षात ठेवा. सी म्हणजे वेलॉसिटी लिहिली, न्यू म्हणजे काय सांगितलं आपण, एक त्याला आपण फ्रिक्वेन्सी म्हणतो, लॅमडा म्हणजे काय असेल तुमचा वेव्हलेंथ असतो. हे आपण लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. लक्षात राहील. तर हे आपण एक कोणतीही इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह तुम्हाला जर एक्सप्रेस करायची असेल, तर त्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचं तुम्हाला वेव्हलेंथ माहित पाहिजे, फ्रिक्वेन्सी माहित पाहिजे, वेव्ह नंबर माहित पाहिजे, वेलॉसिटी आपल्याला माहित पाहिजे, त्याचा अँप्लिट्यूड आपल्याला माहित पाहिजे. म्हणजे ती वेव्ह तुम्ही अँप्लिट्यूडच्या आधारावर सांगा, त्याच्या वेलॉसिटीच्या आधारे सांगा, किंवा त्याच्या वेव्ह नंबरच्या आधारावर सांगा, किंवा त्याच्या फ्रिक्वेन्सीच्या आधारावर सांगा, किंवा त्याच्या वेव्हलेंथच्या आधारावर सांगा. म्हणजे वेव्ह जर तुम्हाला एक्सप्लेन करायचा असेल, तर याच बेसिक टर्म्स मध्ये तुम्हाला एक्सप्रेस करता येतो. हे त्यासाठी महत्वाचं आहे, हे आपण लक्षात घेऊ. बरोबर. आता बघा, मी तुम्हाला इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम असाही शब्द मी वापरला होता. स्पेक्ट्रमचा अर्थ काय होतो, एक ग्राफ कन्सिडर करा, किंवा बंडल्स ऑफ लाईट आपण त्याला म्हणू, किंवा बंडल्स ऑफ वेव्हज आपण त्याला म्हणतो, त्यांनाच आपण स्पेक्ट्रम म्हणतात. म्हणजे तुम्ही मित्रांनो याच्यानंतर आपण जे बघितलात, त्याला आपण म्हणतोय पहा, की मला सांगायचं आहे तुम्हाला मॅग्नेटिक स्पेक्ट्रम. तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम म्हणजे काय, तर वेगवेगळ्या वेव्हलेंथ ऑफ वेव्हज एकत्र असणे किंवा रिप्रेझेंट करणे, त्यालाच आपण स्पेक्ट्रम म्हणतो. तुम्ही बघितलं असाल, एक एक्झाम्पल तुम्ही याच्या अगोदर बघितलं असाल, हा तुमचा प्रिझम आहे. या प्रिझमवर जर आपण एक लाईट आपण टाकलात, कोणती लाईट, तर कोणती एक आपण लाईट आपण जर टाकलात, एक सिंगल रेज आपण जर टाकलात, तर त्यापासून तुम्हाला काय मिळालं होतं मित्रांनो, बंडल्स ऑफ लाईट्स आपल्याला मिळाल्या होत्या. बरोबर आहे. हे बंडल्स ऑफ लाईट आपल्याला मिळतात. म्हणजे जी तुम्हाला बंडल्स ऑफ लाईट आपल्याला मिळते, हे जे 7 कलर्स आपण विप्रो असं आपण नावाने शिकतो, त्याला आपण काय म्हणायचं पहा, हा तुमचा जो लाईटचा स्पेक्ट्रम असेल, म्हणजे ज्याला आपण काय म्हणतोय, की हा तुम्हाला वेगवेगळे तुम्हाला काय मिळतील पहा, असे लाईट्स, बंडल्स ऑफ लाईट्स आपल्याला मिळत असतात. आणि ती बंडल्स ऑफ लाईट जे आपल्याला मिळतात, तर यालाच आपण काय म्हणू पहा, तर हा जो स्पेक्ट्रम आहे, तर हा स्पेक्ट्रम असतो, यालाच आपण काय म्हणायचं आहे पहा, तर ही बंडल्स ऑफ लाईट आपल्याला मिळू शकते. म्हणजे आपल्याला काय मिळाले पहा, 7, आपण 7 कलर करू पहा, तर हा 7 कलर आपण करू पहा. याच्यामध्ये आपल्याला काय मिळेल पहा, हे 7 कलर मिळाले. वेगवेगळे असतील, पण हे लक्षात असू द्या. या ज्या अरेंजमेंट आहे, ही जी अरेंजमेंट आहे, याला आपण बंडल्स ऑफ लाईट म्हणू, किंवा याला बंडल्स ऑफ वेव्ह म्हणतात. याला एकत्रित काय शब्द दिलेला आहे, स्पेक्ट्रम. याला काय म्हणू आपण, स्पेक्ट्रम असं म्हटलं जातं. हे तुम्ही याच्या अगोदर पण शिकलेलं आहे. हे प्रिझमवर आपण जर एखादी लाईट टाकला, तर त्यापासून तुम्हाला बंडल्स ऑफ लाईट, कलर्स ऑफ लाईट आपल्याला मिळते. त्यांना एकत्रित आपण, हे जे 7 कलर एकत्र असतात, त्यांनाच आपण काय म्हटलं जातं, स्पेक्ट्रम असं म्हणतात. त्याला काय म्हणतो आपण, स्पेक्ट्रम असं म्हणतो. लक्षात येते. म्हणजे ज्याला आपण म्हणू शकता, त्यांच्या त्यांच्या वेव्हलेंथ नुसार ज्या बंडल्स ऑफ लाईट्स मिळतात, ज्या बंडल्स ऑफ वेव्हलेंथ ऑफ लाईट्स आपल्याला मिळतात, त्यालाच आपण काय म्हणायचं पहा, स्पेक्ट्रम असं म्हणतो. मग हे जे स्पेक्ट्रम असेल, तर हे स्पेक्ट्रम आपल्याला काय असेल पहा, तर ते तुम्ही फ्रिक्वेन्सी मध्ये एक्सप्लेन करू शकता, किंवा वेव्हलेंथ मध्ये एक्सप्रेस करू शकतो. मग ते मी तुम्हाला डायग्राम पण सांगणार आहे. म्हणून आपण काय म्हणू शकता, तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम कसा एक्सप्लेन केला जातो, ते थोडक्यात तुम्ही लक्षात घेण्याचा प्रयत्न करा पहा. ज्याला आपण म्हणतो, द अरेंजमेंट ऑब्टेन्ड बाय arranging the various type of electromagnetic waves in order of their
increasing its frequency or decreasing in wavelength is called like the electromagnetic spectrum. Electromagnetic spectrum ची डेफिनेशन काय करू शकता? The arrangement obtained by arranging various type of types of electromagnetic waves in orders of their increasing frequency or decreasing wavelength. Is called as electromagnetic spectrum. त्याला आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम असं म्हणतो. म्हणजे वेगवेगळ्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हच्या वेगवेगळ्या इन्क्रीजिंग फ्रिक्वेन्सी मध्ये किंवा डिक्रीजिंग वेव्हलेंथ मध्ये जी वेव्हची अरेंजमेंट मिळालेली असते त्याच अरेंजमेंटला आपण काय म्हणायचं आहे? इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम असं म्हटलं जातं. जी अरेंजमेंट आपणाला वेगवेगळ्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हची अरेंजिंग ही जर फ्रिक्वेन्सीच्या इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये किंवा वेव्हलेंथच्या डिक्रीजिंग ऑर्डर मध्ये जर अरेंज केलेली असेल तर त्यांनाच आपण काय म्हणायचं? इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम असं म्हणतात. म्हणजे मला काय म्हणायचं तुम्हाला? तर याच्यामध्ये आपण काय सांगतो, याला मी मराठीत लिहिण्याचा प्रयत्न करतोय पहा, की जेव्हा वेगवेगळ्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हची अरेंजमेंट ही त्यांच्या increasing frequency मध्ये increasing order of frequency मध्ये किंवा decreasing order of wavelength मध्ये अरेंज केली असेल तर त्या अरेंजमेंटला काय म्हणायचं आपण? इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम म्हणतात. त्याला आपण काय म्हणतो? जेव्हा वेगवेगळ्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हची अरेंजमेंट ही त्यांच्या इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ फ्रिक्वेन्सी मध्ये किंवा डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ वेव्हलेंथ मध्ये अरेंज केलेली असेल तर त्या अरेंजमेंटला इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम असं म्हणतात. एवढी सिंपल ही गोष्ट आहे. आता याची मी तुम्हाला डायग्राम इथं काढून दाखवण्याचा प्रयत्न करतोय पहा. तर ती डायग्राम तुम्ही नीट समजून घेण्याचा प्रयत्न करा. बाकी फार काय अवघड आहे याच्यातला भाग नाही. तर हे स्पेक्ट्रम आपण हा स्पेक्ट्रम हे लक्षात घ्या.
बरोबर आहे, हे स्पेक्ट्रम आहे. याच्यामध्ये काय केलेलं आहे आपण, अरेंजमेंट करत असताना आपण काय केलेली आहे, तर आता इथून तुम्हाला इथून इथपर्यंतची म्हणजे इथून इथपर्यंतची किंवा इथून इथपर्यंतची तुम्हाला वेव्हलेंथ किंवा फ्रिक्वेन्सी दिलेली आहे. याला एक नाव दिलेलं आहे, त्या वेव्हला एक नाव दिलेलं आहे. बरोबर आहे. लगेच कंटिन्यू मध्ये तुम्हाला इथून इतकी वेव्हलेंथ आहे. बरोबर आहे. त्याच्यानंतर इथून इतकी तुम्हाला इथं पाहायला मिळते. बरोबर आहे. त्यानंतर तुम्हाला काय दिलेलं आहे पहा, तर ही जी असेल तर ही थोडं लेंदी आपण घेऊ पहा. त्याच्या व्हॅल्यू मला सांगायच्या तुम्हाला मी सांगणार आहे. बरोबर. त्यानंतर आपण पुढे काय करतोय, हे तुमचा ही एक व्हॅल्यू दिलेली असेल. त्यानंतर तुम्हाला इथे एक तुम्हाला लाईट असेल. बरोबर आहे. ही वेव्हलेंथ असेल. त्यानंतर तुम्हाला इथं काय असेल पहा, ही एक दिलेली असेल. तर बरोबर आहे. आता मी याचे नाव देतोय पहा, ते नाव तुम्ही नीट लक्षात ठेवा. तर याच्यामध्ये आपण काय म्हणतोय पहा, हा जो तुमचा असेल याला आपण काय म्हणतो, तर हे रेडिओ वेव्हज असतील. याला आपण काय म्हणू, रेडिओ वेव्हज. त्याच्यानंतर येतो मायक्रोवेव्हज. बरोबर आहे. त्याच्यानंतर येतो तुमचा इन्फ्रारेड. त्याला आपण काय म्हणू, इन्फ्रारेड. त्यानंतर असेल विजिबल रिजन, विजिबल लाईट आपण त्याला म्हणू, किंवा विजिबल रेज जे आपल्याला दिसतात त्याला आपण विजिबल रेज म्हणू. त्यानंतर तुमचा काय असेल, युव्ही लाईट. त्यानंतर काय असेल तुम्हाला एक्स रेज, एक्स रेज. आणि त्यानंतर असेल गॅमा रेज. बरोबर आहे. तर हे तुम्हाला काय असतील पहा, तर हे तुम्हाला रेज असतात. तर मग आता आपण लक्षात घेऊ की याच्यामध्ये आपण काय पाहतोय की याच्यात जी अरेंजमेंट आहे, तर याच्यामध्ये आपण काय म्हणता, ही जी लाईट असेल तर ही तुम्हाला इथून जी सुरुवात आपल्याला मिळते, तर ही तुम्हाला काय असेल पहा, 3 × 10⁻14 10⁻14 अँगस्ट्रॉंग आहे. बरोबर आहे. त्यानंतर तुम्हाला तिथून जर आपण इथपर्यंत येत असाल तर याला आपण म्हणतात 3 × 10⁻, काय असेल तुम्हाला 9 अँगस्ट्रॉंग, 9 अँगस्ट्रॉंग असेल. तर याला आपण रेडिओ वेव्हज असं म्हणतात. बरोबर. या 3 पासून पुन्हा काय येईल तुम्हाला, ही जर तुम्हाला ही जी रेंज असेल तर ही तुम्हाला काय असेल पहा, तर ती तुम्हाला 6 × 10⁻6 अँगस्ट्रॉंग ही जी असेल, ही जी वेव्हलेंथ ऑफ लाईट असेल, याला या दोन रेंज मधल्या इथून इथपर्यंतच्या रेंज मधल्या लाईटला आपण काय म्हणायचं, मायक्रोवेव्ह असं म्हणतात. त्यानंतर आपण पुढे जातो, इन्फ्रारेड आपण कुणाला म्हणू शकता, इन्फ्रारेड आपल्याला मिळतो 7600 अँगस्ट्रॉंग. या लाईटला म्हणजे इथून इथपर्यंतची जी असेल तर ती कुठपर्यंतची 7600 अँगस्ट्रॉंग एवढी जी असेल, या लाईटला आपण, या वेव्हलेंथच्या लाईटला आपण इन्फ्रारेड असं म्हणतो. बरोबर. आणि विजिबल रिजन काय असेल, तर 7600 अँगस्ट्रॉंग पासून ते 3800 अँगस्ट्रॉंग वेव्हलेंथ असणारी जी लाईट असते, या लाईटला आपण विजिबल रिजन असं म्हणतात. बरोबर. आणि त्यानंतर पहा, या 3800 अँगस्ट्रॉंग पासून जर आपण 150 अँगस्ट्रॉंग मध्ये जर आपण वेव्हलेंथ ऑफ लाईट असेल तर याला आपण युव्ही लाईट असं म्हणतात. म्हणजे इथून इथपर्यंतची जी लाईट असेल तर ती तुम्हाला युव्ही लाईट आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर पहा, 150 अँगस्ट्रॉंग पासून आपल्याला जर 0.1 अँगस्ट्रॉंग ही जर मिळत असेल, म्हणजे इथून इथपर्यंत 150 to 0.1 अँगस्ट्रॉंग, त्याला आपण काय म्हणायचंय, एक्सरेज म्हणतो. बरोबर आहे. आणि त्यानंतर 0.1 अँगस्ट्रॉंग पासून 0.01 अँगस्ट्रॉंग आपल्याला मिळत असेल तर त्यांना आपण काय म्हणायचं मित्रांनो, गॅमा रेज असं आपण त्यांना म्हणू शकता. लक्षात येईल. तर हे तुम्हाला जी असेल तर याला आपण म्हणता स्पेक्ट्रम. याला आपण काय म्हणू, इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम. ही वेगवेगळ्या तुमच्या वेव्हलेंथ ऑफ लाईट असेल किंवा वेगवेगळी फ्रिक्वेन्सी ऑफ लाईट असेल, यांची अरेंजमेंट जर फ्रिक्वेन्सीच्या इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये किंवा वेव्हलेंथच्या डिक्रीजिंग ऑर्डर मध्ये जर अरेंजमेंट केलेली असेल तर यांना आपण काय म्हणायचं आहे पहा, इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम असं म्हटलं जातं. हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. तर या पद्धतीने आपण काय केलेलं आहे पहा, ते इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम कशाला म्हणतात,
याचा उपयोग आपल्याला बोर्स ॲटॉमिक मॉडेल मध्ये आहे, म्हणून हे तुम्हाला सांगणं गरजेचं होतं. म्हणून मी तुम्हाला हे सांगण्याचा प्रयत्न करतो. तुम्हाला आजचं लेक्चर समजलं असेल असं आपण गृहीत धरू आणि आज आपण इथे थांबू. धन्यवाद.